एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल खूपच इम्पॉर्टंट एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर इंजिनिअरिंग ॲडमिशन पूर्ण प्रोसेसचा शेड्यूल इथं डिक्लेअर करण्यात आलेला आहे. जशी तुमची इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे, तर त्यानंतर पुढच्या स्टेप कोणकोणत्या तारखेला कशा पद्धतीनं होणार आहे याचं पूर्ण तुम्हाला एक टाईम टेबल आलेलं आहे. तर कशा पद्धतीनं टाईम टेबल आहे, शेड्यूल आहे, पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत इथं राहा. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, MST CET ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे अगोदर त्यांची इथं काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 3 तारखेला इथं लागलेली होती, ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं होतं. त्यानंतर 4 ते 6 तारखेपर्यंत इथं ग्रेव्हन्स सेंड करायचा असतो, तो तुम्ही केला असेल. करेक्शन रिक्वायर्ड होतं तुम्हाला असेल तर तुम्ही ते केलेलं असेल. ठीक आहे, आता महत्त्वाचं पहा, पुढचं शेड्यूल तुम्हाला इथं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. तर पहा की पुढची स्टेप आहे तुमची 8 ऑगस्ट 2024ला, म्हणजेच की तुमची फायनल मेरिट लिस्ट इथं लागणार आहे. आता फायनल मेरिट लिस्ट तुमची 8 ऑगस्टला लागणार आहे. म्हणजेच काय, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते, तर फायनल मेरिट लिस्ट म्हणजे जो तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होता त्यामध्ये तुमचा जो रँक होता, रँक म्हणजेच काय, जो तुमचा मेरिट नंबर असतो. ओके, मेरिट नंबर म्हणजेच तुमची रँक असते. जो मेरिट नंबर रँक असतो तो फायनल मेरिट लिस्टमध्ये इथं थोडाफार इथं चेंज होऊ शकतो. ओके, आणि ते फायनल मेरिट लिस्ट म्हणजे एकदम फायनल असणार आहे. जो तुमचा रँक असणार आहे आता तो फायनल असणार आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला पुढे कॉलेजला ॲडमिशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये रँकमध्ये कोणता चेंज आता होणार नाही आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये. ठीक आहे, तर हे 8 ऑगस्टला इथं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता पुढचं शेड्यूल आपल्याला महत्त्वाचं डिक्लेअर करण्यात आलं आहे. आपल्याला फक्त इथपर्यंत शेड्यूल होतं 8 ऑगस्टपर्यंत, त्यानंतरचं पुढचं शेड्यूल आता आपल्याला मिळालेलं आहे. तर पाहूया स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने इथं कॅप राऊंडचं शेड्यूल इथं आहे. ठीक आहे, तर पाहू शकता तुम्हाला इथं दिलं आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. ओके, फॉर कॅप राऊंड 1. सीट मॅट्रिक्स म्हणजेच काय लक्षात ठेवा, आणि किती तारखेला येणार आहे, हे 8 ऑगस्टला येणार आहे. म्हणजे सेम डेला तुम्हाला इथं सीट मॅट्रिक्स येणार आहे. आता सीट मॅट्रिक्स म्हणजेच काय लक्षात ठेवा, काय सांगतो, तर सीट मॅट्रिक्स म्हणजे एक पर्टिक्युलर कॉलेज आहे समजा कोणतं तरी, आणि त्या कॉलेजला जे तुम्ही ॲडमिशन घेणार आहे तर मग त्या कॉलेजला किती सीट्स आहेत हे तुम्हाला इथं समजते. ठीक आहे, किती सीट्स आहेत त्या कॉलेजला ते समजते, आणि कोणत्या ब्रांचच्या सीट्स आहेत, किती सीट्स आहेत ते समजते. त्याचबरोबर कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या ब्रांचसाठी किती सीट्स आहेत ते तुम्हाला इथं समजते. कशामध्ये, सीट मॅट्रिक्समध्ये. सीट मॅट्रिक्स म्हणजेच काय, एक PDF तुम्हाला येणार आहे याच वेबसाईटवरती. त्या PDF डाउनलोड करून तुम्हाला महाराष्ट्रामधले जे कॉलेजेस कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करत आहेत तर त्याचं पूर्ण इथं सीट मॅट्रिक्स समजणार आहे, कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत ब्रांच वाईज. ओके, त्यानंतर पाहू शकता पुढची स्टेप आहे तुमची सर्वात महत्त्वाची, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅपराऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय कॅन्डिडेट. म्हणजेच जो कॅपराऊंड 1 आहे, आता लक्षात ठेवा कॅपराऊंड म्हणजे नेमकं काय असते. कॅप म्हणजेच काय होते, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, आणि राऊंड 1 म्हणजेच पहिला राऊंड इथं असणार आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमधला. सिम्पल आहे. पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सोप्या भाषेमध्ये सांगतो की ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म तुम्हाला इथं भरावं लागणार आहे. लक्षात ठेवा ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय असते, तर ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला इथं कॉलेज कोणतं पाहिजे, ब्रांच कोणती पाहिजे हे तुम्हाला नंबर वाईज इथं सिलेक्ट करावं लागणार आहे, आणि नंबर वाईज सिलेक्ट करून ते तुम्हाला इथं सबमिट करावं लागणार आहे. याला सिंपल भाषेमध्ये ऑप्शन फॉर्म असं म्हणतात. ठीक आहे, मग आता लक्षात ठेवा एवढं फक्त की कॅपराऊंड 1 आहे आणि त्यासाठी कॅपराऊंड 1 साठी तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म ऑनलाईन भरावा लागणार आहे. ठीक आहे, तर यासाठी डेट दिली आहे ते म्हणजेच की 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दिवसांमध्ये, म्हणजे 9, 10 आणि 11 3 दिवसामध्ये ऑप्शन फॉर्म तुम्हाला इथं भरावा लागणार आहे. आणि तो सगळ्यात महत्त्वाचं स्टेप असणार आहे ऑप्शन फॉर्म भरण्याची, कारण की तेच डिसाईड करते तुम्हाला कोणतं कॉलेज इथं मिळणार आहे तुमच्या पर्सेंटेजवरती, रँकवरती. ठीक आहे, त्यानंतर बघा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1. प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1 म्हणजेच काय, जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, जे कॉलेजेस तुम्ही टाकलेले आहेत ऑप्शन फॉर्ममध्ये, कोणकोणते पाहिजेत, कोणती ब्रांच पाहिजे, कोणतं सिटीमधलं पाहिजे, तर तिचं इथं अलॉटमेंट होणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या रँकवरती ते कॉलेज कोणतं मिळालं किंवा नाही मिळालं हे तुम्हाला समजणार आहे.
14 ऑगस्टला. ठीक आहे, 14 ऑगस्टला हे तुम्हाला इथं समजणार आहे. ओके. त्यानंतर आता ज्यांना कॉलेज मिळालं, ज्यांना नाही मिळालं त्यांना काय करायचं पुढे पाहू शकता. तर इथं पाहू शकता हे पूर्ण इथं दिलं आहे, एक्सेप्टिंग द ऑफर सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज लॉग इन ऑर हर लॉग इन अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1. म्हणजे जर तुम्हाला इथं कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या तारखेदरम्यान जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे त्याला ॲडमिशन करायची असेल तर तुम्हाला इथं काय असणार आहे, 16 ते 18 ऑगस्टमध्ये तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन जे डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल ते सर्व घेऊन जायचे आहेत आणि त्याला तुम्हाला फिजिकली जाऊन ॲडमिशन करायची आहे. ओके, फीज वगैरे सर्व भरून. ठीक आहे. आणि जर कॉलेज नाही मिळालं असेल तर कॅपराऊंड 2साठी तुम्हाला इथं वेट करायचं आहे. आणि जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळालं तरीसुद्धा कॅपराऊंड 2ला जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही इथं जाऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन्स असतात. ठीक आहे, फ्रीज नॉट फ्रीज वगैरे. ठीक आहे, अशा पद्धतीचे. ते फ्रीज नॉट फ्रीज म्हणजे काय असते यासाठी एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, त्यासाठी तुम्ही इथं वेट करा. चॅनल सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता सेम इथं हेच आहे, 16 ते 18 ऑगस्टमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायची आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व तुम्हाला इन्स्टिट्यूटला जाऊन करायचं आहे. फीसुद्धा तुम्हाला इथं भरायची आहे कॅपराऊंड 1मध्ये. ठीक आहे. आता पाहू शकता कॅपराऊंड 1 झाला आता कंप्लीट इथं पूर्ण. त्यानंतर 19 ऑगस्टला तुम्हाला येणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकन्सी ऑफ कॅपराऊंड 2 सॉरी. तर कॅपराऊंड 2 साठी आता कोणत्या कॉलेजला किती ब्रांचसाठी किती सीट राहिलेल्या आहेत, कारण की कॅपराऊंड 1मध्ये काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन करतील. ओके, त्यासाठी ॲडमिशन केल्यानंतर त्या सीट तर कंप्लीट झाल्या. त्यानंतर आता कोणत्या ब्रांचच्या किती सीट आता बाकी आहेत तर ते तुम्हाला अजून समजणार आहे आता 19 ऑगस्टला. ठीक आहे, कॅपराऊंड 2 साठी. ओके. त्यानंतर कॅपराऊंड 2 साठी नंतर पुन्हा इथं आता ऑप्शन फॉर्म भरा, त्यासाठी सुद्धा 3 दिवस तुम्हाला देतील, 20 ते 22 ऑगस्ट. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं अलॉटमेंट होणार आहे 26 ऑगस्टला कॅपराऊंड 2ची. ठीक आहे. तर हे झालं अशा पद्धतीनं तुमचं शेड्यूल. आणि पुन्हा तुम्हाला कॉलेज मिळालं नाही मिळालं त्यासाठी तुम्हाला मिळालं असेल तर 27 ते 29 ऑगस्टमध्ये कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन करायची आहे. पूर्ण फी तुम्हाला इथं पेमेंट करायची आहे. नंतर पुन्हा तेच ऑप्शन तुम्हाला नॉट फ्रीजचं ऑप्शन असते, फ्रीजचं ऑप्शन असते. ओके, तशा पद्धतीने तुम्हाला जे आहे असं शेड्यूल तुम्हाला दिलं आहे. सेम तुम्हाला पाहू शकता त्यानंतर तुमचा कॅपराऊंड 3 लागणार आहे. त्यामध्ये 30 ऑगस्टला तुम्हाला इथं किती सीट बाकी आहेत कॅपराऊंड 3साठी ते सांगणार आहेत. त्यानंतर 31 ते 2 ऑगस्ट झाल्यानंतर 2 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे 3 दिवसामध्ये. त्यानंतर कॅपराऊंड 3साठी कोणतं कॉलेज मिळालं नाही मिळालं 5 सप्टेंबरला तुम्हाला इथं समजणार आहे. ओके, तशा पद्धतीचं तुम्हाला इथं पूर्ण शेड्यूल दिलं आहे. आणि त्यानंतर कॉलेज मिळालं नाही मिळालं त्यानंतर 6 ते 9 सप्टेंबर या तारखेमध्ये तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन करायची आहे. म्हणजे पूर्ण तुमचं जे शेड्यूल आहे 9 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथं कॅपराऊंड 1, 2, 3चं दिलेलं आहे. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि यासाठीचे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला अजूनसुद्धा मिळणार आहेत. फ्रीज नॉट फ्रीज वगैरे जे डाऊट्स आहेत तुमचे त्यामधले स्पेशल व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ समजला असेल तर पुढे फॉरवर्ड करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.